नमस्कार, मी गीता. एडीन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. 3 दिवसांपूर्वीच व्यापाराचा खून उघडकीस आल्यावर वाळूज MIDC परिसरात पुन्हा एका युवकाचा खून. वाळूज औद्योगिक परिसर हादरला. जिल्हा प्रशासनाने अनुभवला 1 दिवस अभ्यासाचा. पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक. जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातमी. वाळूज औद्योगिक परिसरात हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघाला बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू मुरकुटे आणि ज्ञानेश्वर देवरे हे सिडको वाळूज महानगरातील एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतात. रात्री जेवण झाल्यानंतर हे मित्राला भेटण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथील साई गार्डन हॉटेल गट नंबर 70 प्लॉट नंबर 50 वडगाव कोल्हाटी साजापूर रोड येथे आले. यात राजू मुरकुटे, ज्ञानेश्वर देवरे, ओम बुडे, सागर ढवळे व अन्य एक जण यांच्यात वाद झाला. या वादामध्ये राजू व ज्ञानेश्वर यांना वरील तिघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीत राजू मयत झाला असून ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी आहे. सकाळी ही घटना उघडकीस होताच रस्त्याच्या कडेला ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत नागरिकांना दिसला. पोलिसांनी तात्काळ जखमीला घाटीमध्ये दाखल केले, तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह योगेश शेडके, यशवंत गोबाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकाचा शोध पोलीस घेत आहेत. आठवड्याभरामध्ये 2 खून वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. परिसरात अवैध धंद्यावर पोलिसांचा वचक नसल्याने मोठमोठे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यावर पोलिसांनी आवर घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एडीएन साठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकांसाठी कर्मचारी अधिकारी प्रशिक्षित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. लोकसभा निवडणूक 2024च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने 1 दिवस अभ्यासाचा हा अनुभव घेतला. जिल्हाभरात तब्बल 1000हून अधिक अधिकारी कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक नोडल अधिकारी, त्यांचे अधीनस्थ कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांना सोपविण्यात आलेले कामकाज बिनचूक व वेळेत व्हावे यासाठी कामकाजाच्या विषयाचा नियमांचा अभ्यास करावा आणि आपापल्या विषयात पारंगत व्हावे, ही भूमिका घेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आज वाचन लेखन दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा मुख्यालयापासून ते तालुका पातळीवर प्रत्येक ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वाचन लेखन व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज जिल्हा मुख्यालयात तसेच 106 फुलंब्री मतदार संघासाठी गरवारे फिल्म्स लिमिटेड चिकलठाणा, 107 औरंगाबाद मध्यसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा, 108 औरंगाबाद पश्चिमसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा रेल्वे स्टेशन रोड, 109 औरंगाबाद पूर्वसाठी सेंट फ्रान्सिस हायस्कूल जालना रोड येथे स्थापित केलेल्या वाचन लेखन अभ्यास कक्षास भेट दिली, पाहणी केली. तेथे जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी थोडा वेळ संवाद साधला. ते म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत काम करताना आपल्याला नेमके काय काम करायचे आहे, त्या नियमांची, कार्यपद्धतीची इत्थंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपापल्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने कामकाजाच्या प्रत्येक बाबीचा बारकाईने व सखोल विचार करून नियम व कार्यपद्धती मुद्देनिहाय लेखी स्वरूपात दिली आहे. त्यामुळे जर आपण या पद्धतीचे लक्षपूर्वक वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष काम करताना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळेच आजचा हा वाचन लेखन दिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. अहमदनगर महामार्गावर वाळूज MIDC मधील गरवारे कंपनी समोर
जलवाहिनी फुटली असून यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। दरम्यान जिल्ह्यात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने सुरूच असल्याचे दिसत आहे। काही दिवसांपूर्वी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चितेगावजवळ फुटली होती। त्यानंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती। आज पुन्हा एकदा ही जलवाहिनी फुटल्याने यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। जलवाहिनी फुटण्याच्या घटना या सतत समोर येत असून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। एकीकडे शहरांमध्ये पाणी टंचाई सुरू असून शहरातील काही भागांना 8 ते 10 दिवसाला पाणी येतं, तर दुसरीकडे जलवाहिनी फुटत असल्याच्या घटना घडत असताना नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते। दरम्यान ही जलवाहिनी फुटल्याचा परिणाम वाळूज औद्योगिक परिसरात होण्याची शक्यता आहे। सध्या मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे। मार्च महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे। अनेक खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। उन्हाळ्याचे अजून 3 महिने जायचे आहेत। त्याआधीच नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। अशातच आता जलवाहिनी फुटण्याच्या घटना देखील वाढत आहेत। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। आता प्रशासनाकडून जलवाहिनीचे काम कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नाने सर्व अवजड वाहनधारकास न्याय मिळाला असून आता सर्व प्रकारची अवजड वाहने गौताळा ऑट्रोम घाटातून जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे। त्यामुळे अनेक वाहनधारकांचा होणारा त्रास कमी झाला आहे। औट्रम घाटातून वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता। सदर मार्गाचा पर्यायी रस्ता असल्याने गौताळा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी वन विभागाची हरकत होती। त्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नाने सर्व अवजड वाहनधारकास न्याय मिळाला असून आता सर्व प्रकारची अवजड वाहने गौताळा औट्रम घाटातून जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे। त्यामुळे अनेक वाहनधारकांचा होणारा त्रास कमी झालाय। आत्ताच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी आमची चर्चा झाली की गौताळ्याचा घाट हा तुम्ही बंद करू शकत नाही, कारण की मुख्य संरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी हा घाट प्रवासासाठी सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळेच रस्ता देखील झालेला आहे। आणि मुख्य संरक्षक वन खातं महाराष्ट्र राज्य याच्यापेक्षा मोठं हे कन्नडचं वन खातं असू शकत नाही। आणि म्हणून इथे कन्नडच्या वन खात्यांनी जे आडवाडवीचे धोरण अवलंबले होते ते त्यांनी आता बंद करावे आणि त्यांना पुन्हा एकदा ज्या वाहनधारकांच्या कंप्लेन आल्या होत्या की आम्हाला इथनं जाऊ देत नाहीत, रांगाच्या रांगा इथे लागायच्या, त्यांना एक चित्रफित काढून खुलासा करण्याच्या संदर्भामधलं मी मागणं मागितलं होतं आणि तेही वन खात्याने पूर्ण केलेलं आहे। आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतः व्हिडिओ काढून जाहीर केलेला आहे की हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी खुला आहे आणि आम्हाला कुठलीही अडचण नाही। मी अभिनंदन करतो कन्नडच्या सर्व लोकांचं, खास करून शहरातल्या लोकांचं। हा रस्ता आता तुमच्यासाठी खुला झालेला आहे, कुठेही कोणालाही अडचण येणार नाही। आपले आपले जे काही बसलेले व्यापार आहेत ते आता पुन्हा एकदा तेजीत आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचा टप्पा आपण आज गाठलाय आणि त्या पद्धतीने आपण आपले व्यापार आणि आपल्या वाहनांना इकडनं पाठवण्यासाठी कुठलीही हरकत नाही करिता मी आपल्याला माहितीस्तव सादर करीत आहे। हायकोर्टात जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल, गडकरी साहेबांकडे जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल, पण हा निर्णय ऑलरेडी आपला झाला। धन्यवाद। आम्हाला वरिष्ठांची कुठलीही परवानगी आदेश नसल्यामुळे या रस्त्याने वाहनं जाण्यास हरकत नाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्काउंट सेल, ऐतिहासिक सेल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच सुरू। हॉटेल विवांता संभाजीनगर येथे ब्रँडेड कपडे आणि शूज डायरेक्ट फॅक्टरीतून दाखल। संपूर्ण जगात गारमेंट उद्योगावर आलेल्या भारी मंदीमुळे आमचे बरेचसे फॅक्टरी आउटलेट बंद पडले, म्हणून कंपनीचे 2023 चे नवीन बॉक्स पॅक कलेक्शन संभाजीनगर औरंगाबाद शहरात दाखल। 80% पर्यंत डिस्काउंट, फक्त 2 दिवस शिल्लक। रोड स्टार, फिला, रेंजलर, रिबॉक, एडिडास, जॉन व्हीलर यासारख्या मोठ्या ब्रँड्सचे गारमेंट आणि शूज मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध। शनिवार आणि रविवार दिनांक 23 आणि 24 मार्च 2024 हॉटेल विवांता ताज, रोजाबाग, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद।
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक लोकमतच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात नवजीवन डिस्पेन्सरीच्या डॉक्टर शेख यांच्या सुकन्या डॉक्टर शेख फरजाना शौकत आणि रिजवाना शेख यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक लोकमतच्या वतीने नुकताच प्रभावी महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुप्रसिद्ध कलाकार मधुरा वेलणकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यात शहरातील प्रसिद्ध नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे डॉक्टर शेख यांच्या सुकन्या डॉक्टर शेख फरजाना शौकत आणि चार्टर्ड अकाउंटंट रिजवाना शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दैनिक लोकमतने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. रोडस्टार, फिला, रेंजलर, रिबॉक, आदिदास, जॉन मिलर यासारख्या ब्रँडेड कपडे, शूज डायरेक्ट फॅक्टरीतून आलेल्या आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्काउंट सेल आपल्या ऐतिहासिक शहरात पहिल्यांदा सुरू झाली असून या सेलला शहरवासियांचा उदंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे. ब्रँडेड कपडे आणि शूज डायरेक्ट फॅक्टरीतून आलेला आतापर्यंतची सर्वात मोठा डिस्काउंट सेल आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच सुरू झाला असून ह्या सेलला शहरवासियांचा उदंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे. हॉटेल विवांता येथे ब्रँडेड कपडे आणि शूज डायरेक्ट फॅक्टरीतून दाखल असलेला सेल सुरू आहे. संपूर्ण जगात गारमेंट उद्योगावर आलेल्या भारी मंदीमुळे कंपनीचे बरेचसे फॅक्टरी आउटलेट बंद पडले आहेत. म्हणून कंपनीचे 2023चे नवीन बॉक्स पॅक कलेक्शन शहरात दाखल झाले आहेत. 3 दिवस चालणाऱ्या ह्या सेलमध्ये नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने हजेरी लावत 80% सूट असलेल्या ब्रँडेड मालाची खरेदी केलेली. 80% पर्यंत डिस्काउंट असलेला सदर सेल हॉटेल विवांता येथे फक्त 2 दिवस शिल्लक आहे. यामध्ये रोडस्टार, फिला, रेंजलर, रिबॉक, एडिडास, जॉन मिलर यासारख्या मोठ्या ब्रँड्सचे गारमेंट्स आणि शूज मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार दिनांक 23 आणि 24 मार्चपर्यंत सदर सेल सुरू राहणार असून नागरिकांच्या मागणीनुसार सदर सेल वाढवण्यात येईल अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. समाजातील दिव्यांगांच्या पुनर्वसन कार्यात मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेल्या प्रेरणा ट्रस्टच्या कामाची दखल घेऊन हैदराबाद येथील जस्टिस M.N. राव फाउंडेशनचे 2021च्या आदर्श संस्था पुरस्काराने प्रेरणा ट्रस्टला सन्मानित करण्यात आले. तर मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रेरणा ट्रस्टला सन्मानित करण्यात आले. शासनाने प्रेरणा ट्रस्ट दिव्यांगाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार 2022-23 साठी निवड करण्यात आली. 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संस्थेचे कार्याध्यक्ष कमांडर अनिल सावे, सचिव अब्दुल हुसेन रहीम, कार्यवाहक सचिव प्रेमराज पाटील यांनी सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉक्टर सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, माजी आमदार गोविंद केंद्रे, उपायुक्त वंदना कोचुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेरणा ट्रस्टच्या पदाधिकारी कोषाध्यक्ष फारुख जमाल, विश्वस्त डॉक्टर रवींद्र झंवर, उज्ज्वला झंवर, अजित सावे, शिवनाथ राठी, मोईनुद्दीन आदींनी शुभेच्छा दिल्या. तर दिव्यांगाच्या उल्लेखनीय कार्याची शासनाने दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर रामावत, सहाय्यक आयुक्त लोक खाडे, संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. सध्या सुरू असलेल्या आदर्श आचारसंहिता दरम्यान धार्मिक स्थळावर निवडणुकांचा प्रचार प्रसार करण्यास बंदी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना केले. देखो, ड्यूरिंग प्रोसेस ऑफ इलेक्शन जो कौन से भी धर्म के रहे, जो भी त्योहार है, उत्सव है, वो मनाने में कोई बाधा नहीं है, लेकिन वो त्योहार सेलिब्रेट करते वक्त जो भी ये रूल्स रेगुलेशन कोड ऑफ कंडक्ट के है कि वो प्रोग्राम में जो अपने तरीके से जो एक नागरिक की हैसियत से एक वो लोकल एरिया के जो भी त्योहार है, वो सेलिब्रेशन की हैसियत से जो भी चल रहा है उसमें कोई बाधा नहीं. लेकिन वहाँ पे अगर समझो त्योहार के आड़ जाके अगर वहाँ कोई प्रचार प्रसार कर रहा है, वैसे भी कंडक्ट रूल्स के और कंडक्ट इलेक्शन कायदे के तहत कौन से भी धार्मिक स्थल या धार्मिक ठिकान का इलेक्शन पर्पज के लिए यूज करना टोटली बैन है, स्ट्रिक्ट बंधन है. कौन से भी धार्मिक स्थल पे पोलिंग स्टेशन हम एस्टेब्लिश नहीं कर सकते. उसी तरह कौन से भी धार्मिक स्थल के जगह पे या धार्मिक स्थल के अंदर अगर कोई पॉलिटिकल कैंपेनियन या उसका आड़ जाके कुछ कर रहा है और वो हमारी टीम जो है उसके रिकॉर्ड में अगर वो आया या किसी ने हमको बताया, हमारी फ्लाइंग स्क्वाड जाएगी और जो भी उसके जो कलम है उसके अंदर उसके ऊपर एफआईआर दाखल. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. 3 दिवसांपूर्वीच व्यापाराचा खून उघडकीस आल्यावर वाळूज MIDC परिसरात पुन्हा एका युवकाचा खून. वाळूज औद्योगिक परिसर हादरला. जिल्हा प्रशासनाने अनुभवला 1 दिवस अभ्यासाचा. पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.